या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तर आज आता मी आहे विरार मंगलपाड्यामध्ये। तसं तर आता ही ऑफिस मधून घरी जाण्याची वेळ आहे, पण तरीही आज दहीहंडीच्या दिवशी तुमच्यापर्यंत मी काही पोहोचवलं नाही, काही शेअर केलं असं होईल का? तर अजिबात नाही। दहीहंडीच्या या मोक्यावरती आज आता जाता जाता मला वाटेमध्ये जे दहीहंडी पथक मिळत आहेत किंवा ज्या ज्या दहीहंडीच्या हे केले योजना आहेत किंवा दहीहंडीच्या भरवल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते। तुमच्यापर्यंत जे दहीहंडी पथक आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करते। सो जराही वेळ न घालता आणि त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि जराही वेळ न घालता सुरुवात करूया आपल्या आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला। विनंती करेल नगरसेविका रजनी पाटील मॅडम आणि नगरसेविका मोहनदेव पाटील मॅडम आपण समोर या। आपल्या दोघींचे शुभ हस्ते माजी नगरसेवक विलासमधू तोरके साहेब यांचा सन्मान केला जाणार आहे। धन्यवाद पत्रक देसाई साहेब, आपण वेळात वेळ कमी या ठिकाणी आला त्याबद्दल मनापासून आभार। आपल्या कुटुंबातून सुद्धा विलासबंधू तोरके साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय। माजी नगरसेविका नीलमताई पाटील, त्याचबरोबर माजी नगरसेविका रजनी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना त्यानंतर वसुदेव वसुदेवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदनं। प्रशांतकडे चांगली टीम आहे। या ठिकाणी जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेच्या माध्यमातून आमची मुलं सुरक्षित राहिली पाहिजे, त्यांना शाळेत जायला भीती वाटली नाही पाहिजे, अशा प्रकारचं शिक्षण देणं आज आपलं कर्तव्य ठरलेलं आहे। शाळा 10,000 रुपये फी घेते म्हणजे ती शाळा उत्कृष्ट असं काही नाही। 10 रुपये फी घेणारी शाळा सुद्धा चांगली असते, फक्त आपण त्या ठिकाणी बारकाईने पाहिलं पाहिजे, आपल्या मुलींवर लक्ष दिलं पाहिजे, आपली मुलं शाळेतून आल्यानंतर तिच्याशी गप्पा मारल्या पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडाल तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या मुली सुरक्षित राहतील आणि त्या अशा प्रकार होतच राहतील आणि त्यातून आपण असुरक्षित राहू। आपल्या मनामध्ये भीती कायम राहील, मुलगी सकाळी शाळेत गेली आहे ती संध्याकाळी येते की नाही अशा भावनांना आपल्या मनामध्ये संमिश्र भावना निर्माण होतील, त्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे। बाकी गोविंदा दरवर्षी येणार, गोविंदा दरवर्षी हंडी आपण फोडणार, लोक मोठ्या रकमा मिळवणार आणि अशा प्रकारे धर्माची वाहवा करताना अधर्माला पायबंद आपण घातलाच पाहिजे। आपल्या रक्षणासाठी, आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी आपण हे करायला पाहिजे एवढी विनंती करतो आणि माझ्या 2 शब्दाला वेळ देतो। हाती घोडा पालखी श्री गोविंद पदकाचा इथे सन्मान केला जाईल, गौरव केला जाईल, विनंती केलेली आहे। त्याचबरोबर वसंतजी वरे साहेब यांच्या शुभ हस्ते श्री गोविंद पदकाचा गौरव।
तर वसंतजी वरे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. वसंतजी वरे सर परिवार सदस्य वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान युवांचा दहीहंडी उत्सवाच्या वतीने केला जातो. सन्माननीय विलासबंधू तुर्के साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. वसंत वरे साहेब यांचा परिवार सदस्य आहेत आणि आज त्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. तर आज माझा गोविंद पथक आपण या लवकर 4 जणांची सलामी दिलेली आहे. त्याच्याकडून 7 तारांचा प्रयत्न अखिल नानानंद पार्क गोविंदा पथक या ठिकाणी करते. तर सुप्रसिद्ध गायक सन्माननीय प्रीत पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत या युवांतर दहीहंडी उत्सवाच्या वतीने सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवू द्या मॅडमसाठी. आणि प्रीत पाटील मॅडम सुद्धा इथे आपल्याला एक गीत गाऊन दाखवणार आहेत. सात तारांची अशी सलामी लागलेली सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व गोपिया आणि गोपालांना माझ्याकडून श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त खूप खूप कृष्णमय शुभेच्छा. जय श्री कृष्ण. मी गायिका प्रीत. ओम शिवसाईधाम कारगिल नगर 7 थर आहेत का? नाहीये. श्री गणेश गोविंदा पथक विरारी नारंगी 5 थर. जे गोविंदा पथक आहे त्याने हात वर करा. बाळमित्र मंडळ चंदनचा रोड.
दीपक विशाल तांबे, जोधारी संकुल अपार्टमेंट कारगिल नगर यांचा एक सोलो डान्स होणार आहे. ओके. कसा रे बघ हॅलो 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 कृष्णा आपण जी चिठ्ठी देत आहे त्या चिठ्ठीप्रमाणेच घ्या, कारण इथे चिठ्ठ्यावर पडलेल्या आणि ती पदकं नाही आहेत. सन्मान्य किरणजी ठाकूर साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल मी विनंती करेन. सबसे मुरझुरी सरक 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 शिवाय गोविंदामध्ये त्यानंतर लगेच पारुंडा बाळगोपाल गोविंदाबद्दल, यानंतर शिवाय गोविंदाबद्दल कारगिल नगर साखर. आपण लगेच पुढे येऊन थांबायचंय.
शेलार कुठे असेल तर प्लीज नंतर डावीचा शेलार रेडी या डावीचा शेलार शिवाय बारोटा मावली आणि यशस्वी 7-5-6 पर्यंत सलामी लावलेली आहे तरी 6 गोलाचे सुमन मॅडम आमच्या नगरसेविका माजी नगरसेविका सुमन मॅडम यांचा सत्कार करतील. त्यावर मिनल मॅडम रजनी मॅडम सुद्धा यायचं आहे त्यांच्या जोडीला. माजी नगरसेविका ममता सुमन मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जाईल. बारोटा बाल गोपाळ गोविंदा बजाव तर